श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. देवपूजा करत असताना किंवा एखादा ग्रंथ वाचत असताना आपल्याला कधी कधी आळस येतो, जांभळी येते, आपल्याला डोळ्यातून पाणी येतं, कधी कधी आपले डोळे बंद होतात, म्हणजे आपल्याला झोप येण्यासारखं वाटतं. अशा ज्या गोष्टी होतात यांच्यासाठी माझा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरू होण्याआधी ज्यांना या गोष्टी होतात त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्यासोबत कोणती गोष्ट घडते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रसन्न वाटावी यासाठी देवपूजा करत असतो. एखादा ग्रंथ ज्यावेळेस वाचतो त्यामुळे त्याच्यातली ऊर्जा आपल्या घरामध्ये असावी, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये केवळ सदैव राहावे यासाठी आपण ग्रंथ वाचत असतो, सेवा करत असतो. आपण जसं स्वामीचरित्र या ग्रंथाचं पारायण करतो त्यातून आपल्या इच्छा पूर्ण व्हावा, आपल्याला स्वामींचा अनुभव यावा यासाठी आपण सेवा करतो. पण ज्यावेळेस आपण ग्रंथ वाचतो त्यावेळेस कधी कधी आपल्याला जांभळी येते, कधी कधी झोप आल्यासारखं वाटतं. म्हणजे जसं आपण चांगलं काम करायला जातो तसं एखादं आपलं नकारात्मक शक्ती जी असते ती काम करायला अडवत असते, ते म्हणजे जांभळी येणं किंवा आपल्याला झोप येणं. या गोष्टीचं कारण म्हणजे नकारात्मक शक्ती सुद्धा आपल्या चांगलंपणासोबत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं चांगलं काम करायला जातो त्यावेळेस आपल्याला अडवण्याचं काम म्हणजे नकारात्मक शक्ती करत असते. एखादा ग्रंथ वाचत असताना ते आपल्याला ग्रंथ वाचू देत नाही. देवपूजा करत असतानाही आपल्याला त्या जागेवरून उठवायचं काम म्हणजे नकारात्मक शक्ती करत असते. म्हणजे देवपूजा करत असताना आपल्याला उठवायचं काम, आपण त्या ठिकाणी खूप वेळ देवपूजा करू नये किंवा सेवा करू नये, नामस्मरण करू नये. यामुळे आपल्याला जांभळी येत असते किंवा डोळे आपले बंद होतात, म्हणजे आपल्याला झोप येत असते. अशा गोष्टी आपल्यासोबत होतात म्हणजे आपल्यासोबत नकारात्मक शक्ती आहे. पण आपण काय समजतो की रात्री झोप झाली नसेल म्हणून आपल्याला असं होत असेल. तुम्ही एखाद्या वेळेस काय करा, सकाळी लवकर उठून देवपूजा करा आणि उशिरा पण एकदा देवपूजा करून बघा. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस करून बघा. म्हणजे आपल्याला या गोष्टी आपल्याला काही काम करू देत नाही, एखादं चांगलं काम करू देत नाही. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. ज्या गोष्टी नामस्मरण करताना, जप करतानाही आपल्याला आळस येतो. एखादी माळ झाली की आळस येतो. दुसरा म्हणजे आळस येतो म्हणजे आपल्याला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नामस्मरण करत असताना तुम्हाला सतत नामस्मरण करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जांभळी येणं कमी होतं. कारण की नकारात्मक शक्ती आपल्याकडून घालवायची असेल तर आपल्याला सकारात्मक काम म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला करणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर कधी कधी आपल्याला देवपूजा करत असताना डोळ्यातून पाणी येतं, अश्रू येतात. म्हणजे आपली जी देवपूजा आहे ती आपण मनातून केलेली असते, ती देवपूजा आपल्या देवापर्यंत गेलेली असते. यामुळे कधी कधी डोळ्यातून अश्रू येतात, ते खुशीचे अश्रू असतात. म्हणजे ती शुभ संकेत आहे, ज्यामुळे देवांना ती आपली पूजा आवडलेली असते, हे लक्षात ठेवायचं. यामुळे शुभ संकेत आहे डोळ्यातून पाणी येणं. पण दररोजच्या दररोज जर अशा गोष्टी होत असतील तर आपण मनामध्ये ही गोष्ट काढून टाकायची आहे की रोजच्या रोज पाणी येणं म्हणजे चांगली शुभ संकेत आहे. ही गोष्ट तुम्हाला मनातून काढायची आहे. रोजच्या रोज पाणी येणं ही चांगली गोष्ट नाहीये. आपल्याला सुद्धा त्याच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी नकारात्मक शक्ती असू शकते. म्हणून आपल्याला रोजच्या रोज कधीतरी पाणी आलं तर एक चांगली गोष्ट आहे, शुभ संकेत आहे. पण रोजच्या रोज जर देवपूजा करत असताना रोज पाणी येलं हे चांगली गोष्ट नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कधी कधी का आळस येतो की एखाद्या जागेवर बसूच वाटत नाही. देवपूजा करत असताना आपल्याला खूपदा होतं बघा, देवपूजा करत असताना आपण खूप मनातून देवपूजा करायला जातो पण त्या ठिकाणी देवपूजा करायची इच्छाच होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी बसायची पण इच्छा होत नाही आणि देवात हातात घ्यायची पण इच्छा होत नाही. अशा ज्यावेळेस गोष्टी होतात त्या पाठीमागं पण नकारात्मक शक्ती आहे. म्हणजे आपल्याला देवपूजा करू देत नाही, हे लक्षात ठेवायचं. नकारात्मक शक्ती खूप असते. आपल्याला ज्यावेळेस आपण खूप सेवा केल्यानंतर ती नकारात्मक शक्ती जायचं काम करणार आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये तसंच पॉझिटिव्हपणा आहे तसा निगेटिव्हपणा पण असणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज आपली सेवा किंवा देवपूजा आपल्याला रोजच्या रोज करायची. काहीही झालं तरी आपल्या मनाला सांगायचं की देवपूजा करायची म्हणजे करायची आहे. आपण जर त्या ठिकाणी केली नाही, मन सांगायले तर करायचं, मन सांगते की नको, तर या गोष्टी चुकीच्या आहेत. आपल्याला अंधश्रद्धेमध्ये राहायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. श्रद्धेने करायचं आहे. श्रद्धेने केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ भेटतं आणि आपल्याला सेवा केल्यानंतर स्वामींची सेवा जर केली तर अनुभव तर आपल्याला येतोच, हे माहितीच आहे. म्हणून मी सांगते, या जे आळस येणं किंवा आपल्याला डोळ्यातून म्हणजे एखादा ग्रंथ वाचत असताना आपल्याला झोप येणं किंवा आपल्या अश्रू येणं, या गोष्टी जी आहेत त्या गोष्टी आपल्याला घालवायचं काम म्हणजे या गोष्टी आपल्या मनातून बी काढायच्या आहेत आणि या गोष्टी होऊ देऊ नये यासाठी आपल्याला एक काम करायचं, ते म्हणजे नामस्मरण जर केलं तर आपल्याला या गोष्टीतून मुक्ती म्हणजे आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर आपण निघणार आहे. तर आपल्याला चांगली
चांगला अनुभव येईल ह्या गोष्टीचा. तर नामस्मरणात जेवढी शक्ती आहे, तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला नामस्मरण तेवढं करायचं. तुम्ही जर म्हणलात 11 माळी जप करायचा तर 11 माळी जप करायचाच आहे. नामस्मरण म्हणजे नामस्मरण म्हणजे नामस्मरण आपल्याला करायचं. नामस्मरण केलं तर कोणत्याच गोष्टीची आपल्याला कमी होणार नाही. आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती राहणार. जेवढ्या आपल्याला कोणत्याही देवाची, तुम्ही तुमच्या कुलदेवताची करा, कुलदेवीची करा, ज्या देवाची तुम्हाला करायच्या त्या देवाची तुम्ही सेवा करू शकता, त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. पण नामस्मरणाला जेवढी शक्ती आहे नामस्मरणामध्ये तेवढी शक्ती कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. तुम्ही रोजच्या रोज देवपूजा करणं, नामस्मरण करणं. नामस्मरण आपल्याला जर भांडे धुवायला तरी पण आपल्याला नामस्मरण करायचं. स्वयंपाक करायला तर स्वयंपाकामध्ये सुद्धा नामस्मरण असणं गरजेचं. यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हपणा राहतो आणि नकारात्मक शक्ती भटकत सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. आणि या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही नामस्मरण नक्की करायला सुरुवात करा. जवळपासच्या केंद्रामध्ये जावा. आरतीला जर तुम्ही थांबलात, म्हणजे केंद्रातल्या आरतीला जर तुम्ही थांबलात तरी पण खूप जणांना असं होतं आरतीला थांबू वाटत नाही. म्हणजे फक्त 10 मिनिट आपल्याला थांबायचं, त्या ठिकाणी सुद्धा थांबू वाटत नाही. याचं कारण पण आपल्याला नकारात्मक शक्ती आरतीच्या ठिकाणी थांबू देत नाही. तर आपल्याला आरती दररोज आरतीला जायचं आहे. त्या ठिकाणी ज्या टायमिंगला आपण 10 मिनिट थांबताल त्या टायमिंगला समजायचं की आपल्या पाठीमागं काहीच नाही. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या ठिकाणी थांबणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आरतीला जाणं फक्त महत्त्वाचं नाही, त्या ठिकाणी तितक्या वेळ थांबणं, मन आपलं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. रमून ज्यावेळेस आपलं मन त्या केंद्रामध्ये आरतीला जाईल त्यावेळेस आपल्याला समजायचं की निगेटिव्ह शक्ती आपल्या पाठीमागं नाही आहे, नकारात्मक शक्ती काहीच नाही आहे. ह्या गोष्टी जर ज्यावेळेस आपण समजतात त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्हपणा, सकारात्मक ऊर्जा आपोआप येते आणि यामुळे आपल्या स्वामींचा हात आपल्या डोक्यावर राहणार आहे. सदैव आपण सेवा करायची आहे. रोजच्या रोज आपल्याला स्वामी चरित्र हा ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. आपल्या ज्या मासिक पाळी आहे यामध्ये आपल्याला अडचण असते, या अडचणीमध्ये थोडीशी काळजी घेतल्यानंतर स्वामी चरित्र 5 दिवस झाले की आपण वाचू शकतो. सेवेला बंद करू नका, सेवा रोजच्या रोज करा. तुम्ही म्हणता आम्ही सेवा करूनही आम्हाला आमच्यासोबत ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतच आहेत, तर तुम्हाला त्या होऊ द्यायच्या नाही. ते तुम्हाला दररोजच्या दररोज नामस्मरण करणं गरजेचंच आहे. रोजच्या रोज तुम्हाला नामस्मरण करावं लागेल किंवा तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये आरतीला कामिना जावं लागेल. आणि माझ्यासोबत पण ह्या गोष्टी होतात, असं नाही की तुमच्यासोबतच होतात, माझ्यासोबत पण होतात. मला पण जांभळी खूपदा, ज्यावेळेस मी एखादा ग्रंथ स्वामी चरित्राचा वाचत असते त्यावेळेस मला खूपदा तसं व्हायचं, जांभळी खूपदा येत होती. पण आता अशामध्ये कमी होता जात आहे, कारण की जेवढी सेवा तेवढा अनुभव पण येतो ना. तसं मी तुम्हाला सांगते की आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हावं. आणि शाळेतल्या मुलांसाठी पण गोष्ट महत्त्वाची आहे. आपण शाळेमध्ये जातो, अभ्यास करतो, पण अभ्यासामध्ये मनच लागत नसेल तर थोडंसं नामस्मरण 5-10 मिनिट आपल्याला करायचं आहे, नंतर तुम्ही अभ्यासाला लागू शकता. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि नामस्मरण करत असताना जर तुमची इच्छाच होत नसेल, खूप कठोर व्हा आणि नामस्मरण सुरू करा. यामुळे आपल्याला फायदा पण होणार आहे, अनुभव पण येणार आहे. आणि जी कंटाळा जी आहे किंवा आपल्या पाठीमागं जी पीडा आहे ती निघून जाणार आहे. यासाठी आपल्याला ही सेवा करणं गरजेचं आहे. माझा हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.